राज्यात बाजार समिती वसूल करत असलेल्या सेसला विरोध करण्यासाठी आज संपूर्ण राज्यात धान्य व्यापाऱ्यांनी बंद पुकारलाय। नाशिकमध्ये या बंदचा परिणाम जाणवतोय। नाशिकच्या पेठ रोड मार्केट आणि रविवार कारंजा मार्केट पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं आहे। धान्य बाजारातील कोट्यवधींची उलाढाल त्यामुळे आता ठप्प झालेली आहे आणि या संदर्भात व्यापाऱ्यांच्या सोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। राज्यातील सेस विरोधात राज्यातले धान्य व्यापारी आता एकवटले आहेत आणि त्यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे। आपण बघू शकतो नाशिकमध्ये अनेक दुकानं हे या ठिकाणी बंद आहेत आणि बाजार समित्यांमधली धान्य व्यापार त्याचबरोबर किरकोळ धान्य विक्री जी आहे ती सुद्धा या ठिकाणी बंद ठेवण्यात आली आहे। मंत्री माननीय गिरीशजी महाजन यांनी तातडीनं सह्याद्री अतिथीगृहावर मीटिंग लावून राज्यातली APMC कशी बंद होईल याच्यासाठी प्रयत्न केले, परंतु तो प्रयत्न 8-15 दिवस चालल्यानंतर बाजार समितीने वरती गेले। आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कमिट्या ताब्यात, तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तो निर्णय त्याच वेळेस बंद पाडला आणि APMC त्यांचा निधी घेण्यासाठी मुक्त करून टाकलं आहे। आमचं म्हणणं आहे की हे APMC जे आहे हे भ्रष्टाचाराचे अड्डे आहे। जर तुम्हाला एवढी जर APMCची आणि शेतकऱ्यांचा आहे कळवळा, तर तुम्ही त्यांना आमच्या GSTमधून आलेला निधी त्यांना द्यावा आणि APMC मुक्त बाजार करावा। एकूणच सेस हा रद्द करण्याची गरज ही आता व्यापाऱ्यांना या ठिकाणी वाटते आणि त्यासाठी आज तीव्र आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आज लाक्षणिक बंद जो आजचा ठेवलेला आहे त्यानंतर तरी सरकारला जाग येईल अशी त्यांना अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया।